व्हिडिओ मोठा होत असल्या कारणाने त्याचे 2 भागामध्ये विभाजन करण्यात आलेले आहे। हाँ, आता आपल्याला मसाले सगळे ऍड करायचे आहेत मित्रहो। हे बघा छान कलर सुटलेला आहे। कसं आहे कॅमेराचं स्टँड माझ्याकडे आता माझ्या मित्राकडे असल्यामुळे ते मी घेऊन आलेलो नाही, त्याच्यामुळे मग ही अडचण झाली, नाहीतर मला स्वतः बनवायचं होतं हे सगळं। हे बघा आता आपल्याला दही ऍड करायचं आहे। पूर्णपणे गॅस बंद केला का, गॅस स्लो मध्ये ठेवायचा आहे आपल्याला, आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये दही ऍड करायचं। दही ऍड कर, पूर्ण त्याला चांगलं हे कर, दह्याला चांगलं फिटून घ्यायचं आहे आपल्याला, आणि त्यानंतर मग हे आपल्याला दही याच्यामध्ये ऍड करायचं आहे। दही टाकायच्या अगोदर आपल्याला ही पुदिन्याची पानं आपल्याला ऍड करायची आहेत। आता आपल्याला दही फिटून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता, आणि ते दही आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे। गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे, मंद ठेवायचा आहे, कारण दही फाटण्याची शक्यता जास्त असते। हा सर्व आणि लगेच आपल्याला हे दही सुद्धा याच्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता कलर किती छान सुटलेला आपल्याला दिसून येतोय। हे बघा जवळून दाखवतो, हे बघा। त्याच्यानंतर आता थोडा गॅस आपल्याला गॅसचा फ्लेवर वाढवायचा आहे। त्याच्यानंतर चांगलं दही हे झाल्यानंतर व्यवस्थित भाजल्यानंतर, म्हणजे त्याच्यामध्ये एकजीव झाल्यानंतर आपल्याला ह्या सर्व भाज्या ज्या आपण ठेवलेल्या आहेत त्या एकजीव करायच्या आहेत। त्याच्यापूर्वी आपल्याला हे बिर्याणी मसाला वगैरे त्यामध्ये ऍड करायचा आहे। 1 चमचा आपल्याला आमचूर पावडर पण ऍड करायची आहे। हा, हे आमचूर पावडर आहे, बस जास्त नको। हे सगळं टाकू? हा, 1-2 चमचे 3 चमचे आपल्याला हे बिर्याणी मसाला 3 चमचे ऍड करून घ्यायचा आहे। हा चमचा बारीक असल्यामुळे आपल्याला थोडं पूर्ण 3 चमचे झालेला आहे। अजून 1 चमचा आपल्याला ऍड करायचा आहे। बस असे आपल्याला बिर्याणी मसाला ऍड करून झाल्यानंतर व्यवस्थित त्याला सुद्धा आपल्याला एकरूप करून घ्यायचं आहे। फ्लेवर मित्रांनो तुम्ही बघू शकता गॅसचा फ्लेवर थोडा वाढवलेला आहे, मसालाचा वास सुटलेला आहे, आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला भाज्या ऍड करायच्या आहेत। आता मसाला एकजीव झालेला आहे, त्याच्यामध्ये दही वगैरे सर्व ऍड करून घेण्यात आलेलं आहे। आता राहिली गोष्ट ह्या भाज्या आपल्याला त्यामध्ये ऍड करायच्या आहेत। एक एक करून सर्व भाज्या आपल्याला ऍड करायच्या आहेत। थोडे हे पण आपल्याला याच्यात टाकायचं आहे, कोथिंबीर, आणि ह्या भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायच्या आहेत। बटाटा पण ऍड केलेला आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो। तुम्ही बघू शकता मसाला पूर्ण एकजीव झालेला आहे, आणि भाज्या सुद्धा सगळ्या ऍड करून घेण्यात आलेल्या आहेत। ह्याच्यावर आपल्याला आता मंद गॅसवर आपल्याला ह्या भाज्या व्यवस्थितपणे शिजवून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आपल्याला ह्या भाज्यांना दिसून येतोय। आता याच्यामध्ये आपल्याला वरती पातेलं ठेवायचं आहे व्यवस्थित, हे बघा, आणि मंद गॅसवर ह्या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत।
या भाज्या आहेत आता आणि व्यवस्थित स्लो गॅसवर आपल्याला या भाज्या हे करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला हे पातेलं ठेवायचं आहे. मित्रांनो बरं का, 10 ते 15 मिनटं ह्या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता मित्रांनो, कलर छान सुटलेला आहे. आता आपल्याला चेक करून घ्यायचं आहे भाज्या शिजलेत का बघून घ्यायच्या आहेत. बघू शकता किती कलर सोडलेला आहे भाज्यांनी. हे बघा, थोडं झाकण ठेवू अजून 5 मिनटं. इकडं काय हे बिटवा काय करते इकडे, आणि इकडे चिरंजीव काय करतात आमचे, काहीतरी ते शाळेचा अभ्यास आहे तो त्याच्यावर तो चेक करतोय. मित्रांनो आपल्याला आता हलवून घ्यायचं आहे. बघा किती छान असा कलर आलेला आपल्याला दिसून येतोय. वाव, थोडंसं हलवत राहायचं कारण हे बघा थोडं लागलंय खालून. बघू शकता तुम्ही, किती छान कलर आलेला आपल्याला दिसून येतोय. आता आपल्याला याच्यावरून समजतं की भाज्या बऱ्यापैकी आपल्या फ्राय झालेल्या आहेत, भाजून आलेल्या आहेत, म्हणजे शिजलेल्या आहेत. इकडे गोल्डन कांदा ठेवलाय आपण. तो नंतर बिर्याणी ज्यावेळी आपण तांदूळ टाकणार आहोत, बिर्याणीचा भात जो टाकणार आहोत याच्यावरती, त्यानंतर आपल्याला तो ॲड करायचा आहे. वाव, किती मस्त वाटतो ना कलर. भाज्या शिजलेत का बघ. बघा मित्रांनो, कलर तुम्ही बघू शकता. हे सर्व आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, हा मी वाटा जो ग्रीन पीस आहे तो शिजलाय का बघतो. बऱ्यापैकी शिजलाय. त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून एक हे आहे, ही फरसबी बघू शकता. फरसबी शिजायची बाकी अजून शिजायचं बाकी आहे. तू बघू फरसबी शिजले का. मार्केटमधून फरसबी आणली होती पण ती खूप जून भेटले मित्रांनो, त्यामुळे शिजायला खूप वेळ जातोय. बाकीच्या सर्व भाज्या शिजून आलेल्या आहेत. नाही ना शिजली, अजून थोडं आपल्याला वेट करावं लागेल मित्रांनो, कारण भाज्या व्यवस्थित शिजल्या पाहिजेत. त्यानंतर आपल्याला या बिर्याणीला दम मारायचा आहे. अजून 10-15 मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं. थोडंसं मीठ कमी आहे म्हणून मीठ ॲड करायचं आहे. मगाशी तुम्हाला मी मिठाचं सांगितलं नव्हतं, परंतु मित्रांनो तुमच्या बिर्याणी प्रमाणे आपल्याला मीठ ॲड करायचं. आपली 1 किलोची बिर्याणी आहे आणि त्याच्यामध्ये एवढ्या भाज्या आहेत. एवढ्या भाज्यामध्ये मिनिमम आपल्याला 4 ते 4.5 चमचे हे मीठ लागतं. थोडंसं अजून बस. बघू शकता किती छान बिर्याणी झालेली आहे. हलवून घ्यायचं आहे. आपण मीठ टाकलेलं ॲड केलेलं आहे. आम्ही शक्यतो आमच्याकडे शेंदा नमक असतं आणि आम्ही टाटाचं जे शेंदा नमक आहे तेच वापरत असतो जेवणामध्ये. अजून 10 ते 15 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवू आणि नंतर व्यवस्थित भाज्या शिजवून घेऊ. मित्रांनो भाज्या शिजून आलेल्या आहेत. आपल्याला तिथे परतून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत. मित्रांनो भाज्या शिजून आलेल्या आहेत बऱ्यापैकी. तुम्ही बघू शकता. हे बघा, आता यामध्ये आपल्याला आपल्या पद्धतीने आपले राईस ॲड करायचे आणि मी आता राईस ॲड करणार आहे. तुम्ही दुसरे काहीच करू नका. ह्या भाज्या आपल्याला भांड्यामध्ये तशाच ठेवायच्या आहेत व्यवस्थित अशा पगळून, आणि ह्याच्यामध्ये दम मारायचा आहे म्हणून आपल्याला राईस घ्यायचा आहे. राईस दे. हे बघा, ही राईस आहे आणि ही 90% शिजवून घेतलेली आहे. आपल्याला जेव्हा दम मारायचा असेल त्यावेळी राईस पूर्णपणे शिजवून घ्यायचे नाही, त्याला 90% शिजवून घ्यायचे आणि थोडीशी कच्ची ठेवायची, कारण दम मारताना ती राईस आपली पूर्णपणे शिजून येते. आता राईस ॲड करायची आहे भाज्यामध्ये. हे बघा, असं ॲड करायचं आहे.
असं पगळून घ्यायचं आहे. ओके. आणि आपल्याला फूड कलर पण वरून टाकायचा आहे. आपल्याकडे जर काजू वगैरे असतील त्या तुम्ही काजू सुद्धा ऍड करू शकता. आता एवढं झाल्यानंतर हे जे आहे ही पुदिना आहे. पुदिना वरून थोडी थोडी टाकायची आहे आपल्याला. त्याच्यानंतर कोथिंबीर पण आपल्याला वरून टाकायची आहे. आणि कांदा बघा. आणि हा आहे गोल्डन कांदा जो आता आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचा आहे. तुम्ही छान असा कुरकुरीत कांदा झालाय तुम्ही बघू शकता. आणि कांदा टाकल्यानंतर बिर्याणीची चव जी असते त्याचा फ्लेवर जो असतो खरंच खूप छान येतो. वापस आपल्याला राईस ऍड करायचे आहे. हे बघा असा पगळून घ्यायचा आहे आपल्याला. हा सुद्धा राईस आहे. 1 किलो बासमती आहेत आपले. अशा पद्धतीने राईस आपण सगळे पगळून घेतलेले आहे बघू शकता. आणि ह्याच्यावरती आपल्याला ही पुदिनाची पानं आहेत ते ऍड करायचे आहेत. परत एकदा हे बघा. थांब जरा साधना थांबते. हे असं ऍड करायचं आहे. ठेवतो. आणि हा जो गोल्डन कांदा आहे तो पूर्णपणे आपल्याला ऍड करायचा आहे. बघू शकता. आणि ह्याच्यावरती आपल्याला फूड कलर टाकायचा आहे. हे फूड कलर दे दुधामध्ये हे करून दुधामध्ये घालून फूड कलर टाकायचा आहे आपल्याला. वरून पाहिजे तर आपण थोडासा हा गरम मसाला आहे तुम्ही बघू शकता थोडा वरून टाकू शकता असा. आणि बिर्याणी ही आमचूर पावडर आहे ती गरज नाही आहे. हा जो बिर्याणी मसाला आहे तो सुद्धा वरून टाकू शकता तुम्ही थोडासा. पोरग्याला भूक लागली माझ्या. आता आपल्याला फूड कलर बनवायचा आहे आणि त्यामध्ये दुधामधून ऍड करून टाकायचं आहे. टाक. आपल्याला फूड कलर बनवून घेतला आहे. हे बघू शकता दुधामध्ये कच्चं दूध आहे गरम केलेलं. कोणता फूड ऑरेंज आहे ना. ऑरेंज कलरचा फूड कलर आहे. आणि असा करून आपल्याला ते केसर कलर आहे. त्याच्यानंतर स्लो गॅस करून आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि दम मारायचा. बघू शकता तुम्ही राईस किती छान असे झालेले आहे. आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि थोड्या वेळानंतर ह्याच झाकणाला साईडून गव्हाचं पीठ लावून त्याला पूर्णपणे दम मारायचा आहे. आणि दम करण्यासाठी हे बघा गॅसवर आपल्याला दम करता येणार नाही. हा तवा आहे. तवा गरम करून हे जे भांडं आहे ते ह्याच्यावर उचलून ठेवायचं आहे आपल्याला आणि दम मारायचा आहे. आपला तवा ठेवलेला आहे दम मारण्यासाठी. आणि हे आहे तूप. जवळून दाखव. हे तूप आहे हे आपल्याला वरून टाकायचं आहे. 2 मिनिट थांब ना. तूप टाकले मी. आता हे जे आहे ते झाकण लावून पूर्ण पॅक करायचं आहे. गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि हे पातेलं जे आहे हे तर तव्यावर ठेवायचं आहे. आणि आता ह्याच्याला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम बारीक करायचं आहे आपल्याला गॅस. आणि तव्यावरून आता हे पूर्ण साईडून गव्हाचं पीठ लावून आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. कसं तरी घे. हे बघा
मित्र हो, तुम्ही बघू शकता आता दम बिर्याणीसाठी आपण तयारी केलेली आहे आणि हे झाकण पूर्णपणे पॅक केलेलं आहे. हे जे दिसते तुम्हाला हे गव्हाचं पीठ आहे. या गव्हाच्या पिठाने या झाकणाला आपण पूर्णपणे पॅक केलेलं आहे. हे बघा, आणि गॅस पूर्णपणे मंद आहे. अजून मंद करत आहे, मोठंच आहे म्हणायचं, कारण खालून जळून येईल नाहीतर. बस एवढा गॅस करायचा आहे आणि या तव्यावरच ह्याला दम मारायचा आहे. 10 ते 15 मिनटं आपण यात दम मारायला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे भांडं जे आहे ते काढून घ्यायचं आहे आणि नंतर हळूवारपणे हे झाकण उघडायचं आहे आणि बिर्याणी झाली का तयार ते बघायचं आहे. मित्रांनो, बिर्याणी तयार झालेली आहे. आपण बघितलं गॅस आपण बंद केलेला आहे आणि पूर्णपणे ही बिर्याणी पॅक आहे. आतमध्ये हवा आहे, त्याच्यामुळे आपल्याला हळूवारपणे हे सगळं काढून घ्यायचं आहे आणि नंतर हळूवारपणे झाकण उघडायचं आहे. कारण तुम्ही डायरेक्टली काढला तर झाकण उडण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे हे खूप हळूवारपणे करायचं असतं, कारण ह्याच्यामध्ये हवा पूर्णपणे पॅक झालेली आहे. तुम्ही बघू शकता झाकणारा सुद्धा एक फुगा आलेला आपल्याला दिसून येतो. हे बघा, ते एवढं कॅमेऱ्यात दिसत नाही पण आम्हाला डोळ्यांनी जाणवतं ते. हे बघा, हा फुगा आहे. म्हणजे आतमध्ये हवा पूर्णपणे पॅक झालेली आहे आणि ह्यालाच म्हणतात दम बिर्याणी. आता तुम्ही बघा, ओपन केल्यानंतर बघू शकता की ते छान अशी आमची दम बिर्याणी तयार झालेली आहे. हे जे तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे हे गव्हाचं पीठ आहे. हे बघा, या गव्हाच्या पिठात पूर्णपणे चिकटून येतं आणि हवा थोडीसुद्धा बाहेर सोडत नाही. आणि बिर्याणीचा वास सुटलेला आहे, सुगंध यायला चालू झाला आहे. जसं ओपन झालं थोडंसं झाकण आणि बिर्याणी आपला सुगंध यायला चालू केला. तुम्ही बघू शकता किती छान अशी बिर्याणी तयार झालेली आहे. मित्र हो, तुम्ही बघू शकता, वाव, खरंच खूप सुगंधी अशी बिर्याणी आपली तयार झालेली आहे. हे बघा, हा काय सुगंध सुटला आहे. मी तुम्हाला बाहेर घेऊन दाखवणार आहे मी बिर्याणी किती मस्त झाले. हे बघा, बाहेर घेऊन चाललोय आम्ही. खूप लेट झाला जेवणाला आम्हाला. छान अशी बिर्याणी तयार झालेली आहे. हळूवारपणे आपल्याला हे करून घ्यायचं आहे. वाव, तुम्ही बघू शकता बिर्याणी छान पद्धतीने तयार झालेली आहे आणि सक्सेसफुल अशी आमची व्हेज दम कोल्हापुरी बिर्याणी तयार झालेली आहे. आपण बघू शकता. हे बघा, हे आम्ही पहिला नैवेद्य हा आमच्या स्वामींसाठी, आमच्या देवासाठी ठेवतो. आणि आता एका ताटामध्ये घेऊन आपल्याला ही बिर्याणी बघायची आहे. एका ताटात काढ बघू. हे ना चमच्यान काढ. हे ना कसं तुटणार सगळं. बघू शकता तुम्ही. वरून घे आता. मित्रांनो, बिर्याणी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता, छान असे बिर्याणी तुम्ही बघू शकता. हे बघा, आणि छान बिर्याणी आपल्याला हॉटेल स्टाईलमध्ये अशी कोल्हापुरी दम बिर्याणी आपण बघू शकता. आणि सोप्या पद्धतीने तुम्ही सुद्धा घरी बनवू शकता. नक्कीच हा प्रयत्न करा. तुम्हाला सुद्धा आमचा व्हिडिओ नक्कीच आवडेल. बिर्याणी बनवल्यानंतर तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला काही अडचण असेल तर खाली कमेंटमध्ये सांगा. आम्ही तुमची ही अडचण नक्की दूर करू. पाहिजे असल्यास आमचा मोबाईल नंबर देऊ, तुम्ही आम्हाला मोबाईलमधून सुद्धा विचारू शकता. हे बघा, तुम्ही बघू शकता छान अशी बिर्याणी. थांब फोटो काढू द्या. खालून लागली नाही ना, म्हणजे चांगला दम झाला है ना. बघू शकता. हे बघा मित्रांनो, बिर्याणी झालेली आहे. तुम्ही बघू शकता खाली माझी मुलगी आणि मिसेस बसलेली आहे आणि बिर्याणी दम कोल्हापुरी दम बिर्याणी झालेली आहे आणि ती मी आता तुम्हाला खाऊन दाखवणार आहे. खूप छान अशी बिर्याणी झालेली आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये हा प्रयत्न नक्की करा. अगदी सोप्या पद्धतीने ही बिर्याणी आपल्याला बनवता येते. आमच्या बिर्याणीचं नाव आहे व्हेज कोल्हापुरी दम बिर्याणी आणि खरंच खूप छान अशी हॉटेल स्टाईलमध्ये असणारी ही बिर्याणी आहे. तुम्ही एकदा ट्राय करा, तुम्हाला सुद्धा आवडेल बनवायला
आणि आता मी खाऊन दाखवणार आहे बिर्याणी कशी आहे ती नक्की बघा. तुम्ही ट्राय करा आणि ट्राय करून झाल्यानंतर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. मित्रांनो तुम्ही बघू शकता ही बिर्याणी आहे माझ्या ताटामध्ये मी घेतलेली आहे आणि मी खाऊन बघणार आहे आता कसे झाले. अतिशय उत्तम अशी बिर्याणी झालेली आहे. तुम्हाला जर घरी बनवायची असेल तर बाहेर हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा ही बिर्याणी तुम्ही घरी ट्राय करू शकता. बाहेरची 200 ते 250 रुपयाची बिर्याणी खाण्यापेक्षा बाहेर जर तुम्हाला दम बिर्याणी हवी असेल तर खूप महाग असते हॉटेलमध्ये. हीच बिर्याणी तुम्ही आपल्या घरी ट्राय करू शकता आणि आपले पैसे वाचवू शकता. ह्या बिर्याणीमध्ये आणि बाहेरच्या बिर्याणीमध्ये हॉटेलच्या बिर्याणीमध्ये काही फरक नाही. सेम हॉटेल स्टाईलमध्ये तयार झालेली ही बिर्याणी. तुम्हाला जर वाटलं तर दम मारायला तुम्ही अर्धा तास देऊ शकता. अर्ध्या तासामध्ये शक्यतो भांड्यात खालून लागायची शक्यता असते, पण दम मारताना खाली तवा ठेवायचा, नंतर ते भांड बिर्याणीच्या वरती ठेवून दम मारायचा. अप्रतिम, खरंच मजा आली. थांब बरं. ही बिर्याणी मी लॉकडाऊनमध्ये तुम्हाला माहीत असेल फेसबुकमध्ये नेहमी रोज न चुकता मी बिर्याणीचे फोटो पाठवायचो. लॉकडाऊन नंतर मी 3 वर्षानंतर लॉकडाऊन संपल्यानंतर बिर्याणी बनवायची बंद केली होती. त्यानंतर मी बऱ्याच दिवसानंतर ही बिर्याणी बनवली. कशी आहे सांग ना. मित्रांनो हा व्हिडिओ मी इथं संपवत आहे. बिर्याणी मी खातोय आता तुम्ही बघताय. परंतु जर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही ही अशी अगदी सोप्या पद्धतीने हॉटेल स्टाईलने कोल्हापुरी दम बिर्याणी बनवायला सुद्धा विसरू नका. नक्कीच बनवा आणि कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा. त्याचबरोबर जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटद्वारे विचारा. बिर्याणीमध्ये काय किती पदार्थ कशा पद्धतीने पदार्थ वापरायचे आहेत ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. कमेंटद्वारे आम्ही तुम्हाला नक्की उत्तर देऊ. चला तर मित्रांनो मला बिर्याणी खाऊ द्या. भूक लागले कारण दुपारपर्यंत माझं पोरगं भूक लागले म्हणून ते बिचारं क्लासला गेलं, वेळ झाला. आता आम्हाला खायला द्या आणि अशी बिर्याणी बनवून तुम्ही आपल्या नातेवाईकांना पाहुण्यांना सुद्धा घरी बनवा आणि त्यांना अशी बिर्याणी खाऊ घाला. नातेवाईकांना तुम्ही बोलू शकता की आम्ही हॉटेलनं मागवले, अशा पद्धतीची ही बिर्याणी आहे. चला तर मग मुलगी तू बोल, काय बोलणार तर मुलगी मध्ये काय बोलत नाही. ठीक आहे चला बाय बाय. नक्की चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा. ओके बाय बाय.